नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर सी-एस-सी सेंटर चालू करायचा विचार चालू असेल, तर ते सी-एस-सी सेंटर कसं चालू करू शकता तुम्ही घरी बसल्या आणि त्याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे, ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पूर्ण स्टेप बाय स्टेप पहा आणि या साऱ्या स्टेपला फॉलो करून तुम्ही घरी बसल्या तुमचं सी-एस-सी सेंटरची जी आयडी आणि पासवर्ड आहे ते मिळवू शकता. ठीक आहे. तर पूर्ण प्रोसेस काय आहे ते घरी बसल्या तुम्हाला पूर्ण शिकवतो मी. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सी-एस-सी रजिस्ट्रेशन Googleमध्ये सर्च करायचं आहे. पहिली वेबसाईट येईल, तिच्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला खाली गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमच्याकडे इम्पोर्टंट डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. एक वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचा स्वतःचा फोटो किंवा पोलीस व्हेरिफिकेशन किंवा इंडियन पासपोर्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे. टी-एस-सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि बँक बी-सी सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. तर टी-एस-सी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल फिलहालमध्ये, तर काही प्रॉब्लेम नाही. ते नंतर पण काढता येतं. तर खाली तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनला टिक करायची आणि गेट स्टार्टेड बटनवरती क्लिक करून द्यायचं आहे. आता इथं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची की इथं तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात हे सांगायचं आहे. टी-एस-सी नंबर इथं टाकायचा आहे. तो तुम्ही ऑनलाईन एक्झाम देऊन त्याच्यासाठी एक सेपरेट वेबसाईट बनलेली आहे. ही वेबसाईट आहे, याच्यावरती लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. एक ऑप्शन पाहायला मिळून जातो. ते डाउनलोड केल्या इथं तुमचा तो टी-सी सर्टिफिकेट नंबर पण मिळून जातो. तुमचं नाव आणि तुमचं पूर्ण सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं. ठीक आहे. तर आमच्या केसमध्ये नंबर वगैरे टाकून आम्ही सबमिट केलेला आहे. तर इथं तो टी-सी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. इझी टू बी-सी नंबर जो आहे तो इथं नाही टाकला तरी चालतो आणि व्हॅलिडेट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं. नाव ऑटोमॅटिकली येऊन जातं. जसं तुम्ही टी-सी जो सर्टिफिकेट नंबर टाकता त्याच्यानंतर तुमची आयडी नाव येऊन जातं, तुमचं डेट ऑफ बर्थ येऊन जातं, तुम्ही मेल आहात, फिमेल ते येऊन जातं. इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. सेंड ओ-टी-पी बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर इथं तो ओ-टी-पी इथं टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला आपण ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी टाकायचा आणि सबमिट करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं महिला असेल तर हसबँड नाव आणि स्वतः भरत असाल तर तुमचं फादरचं नाव. इथं तुमचं आईचं नाव, इथं तुमची कॅटेगरी निवडायची, इथं तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालं आहे, नाही झालं आहे, अनमॅरिड आहे ते सांगायचं आहे. आणि काय तुम्ही जर डिसेबल असाल म्हणजे तुम्हाला अपंगत्व असेल तर ते ही कॅटेगरी इथं निवडायची आहे. तुम्ही गावात असाल की शहरामध्ये राहता ते इथं निवडायचं आहे. तुमचं घराचा पूर्ण ॲड्रेस इथं लिहायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. नंतर तुमचं इथं खाली तुम्हाला तुमचं पिनकोड टाकून द्यायचा आहे. तर पिनकोड इथं टाकल्यानंतर इथं तुमचा ॲड्रेस टाकल्यानंतर तुमच्यासमोर इथं गाव आणि शहर तुम्हाला निवडून घ्यायचे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस आहे. असा इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला तुमचा स्टेट निवडायचा आहे. तो महाराष्ट्र. इथं तुमचा जिल्हा, तुमचं असेंब्ली म्हणजे तुमचं जे विधानसभा वगैरे जे असतं ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट असेंब्ली, स्टेट असेंब्ली निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा तहसील निवडायचं आहे. तुमचं ग्रामपंचायत निवडायची, तर तुमचं गावाचं नाव, ठीक आहे. तुमचं इथं रेसिडेन्शियल ॲड्रेस वगैरे, पिनकोड हे सगळे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मोस्ट इम्पॉर्टंट इथं तुम्हाला तुमचं के डिटेल सांगायची. आता ती लोकांना हे माहिती नसतं की हे काय आहे. तर हे तुमचं सी-एस-सी सेंटरचं नाव आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या नावाने सी-एस-सी सेंटर चालू करणार आहे, ते इथं तुम्हाला निवडून नाव टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे निवडायचं आहे की हे जे तुम्ही ज्या शॉपमध्ये तुम्ही चालू करताय ते तुमचं गव्हर्नमेंटने दिलेलं आहे का तुमचं स्वतःचं आहे किंवा रेंटने घेतलेलं आहे, हे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. आणि ते सी-एस-सी सेंटर तुमचं गावात आहे की शहरामध्ये ते निवडून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे. ठीक आहे. या प्रकारे पूर्ण माहिती देऊन द्यायची, शॉपचा ॲड्रेस द्यायचा, पिनकोड द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं घरचा ॲड्रेससुद्धा तुम्ही इथं निवडून शकता की घरचा ॲड्रेस देऊ शकता. इथं पूर्ण स्टेट वगैरे, असेंब्ली स्टेट, पिनकोड, एरिया वगैरे सगळी ही माहिती देऊ शकता. नंतर खाली तुम्हाला हा कॅप्चर दिसतोय, कॅप्चर इथं टाकायचा आहे. टर्म्स अँड कंडिशन टिक करायची आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या हे जे 6 स्टेप आहे, या तुम्हाला पूर्ण फॉलो करायचे आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची आणि सेंड ओ-टी-पी बटनावरती क्लिक करायचं आहे. तर ओ-टी-पी आलेला आहे, ओ-टी-पी टाकायचा, व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं. ठीक आहे, या बटनावरती. त्याच्यानंतर इथं टिक करायची, इथं तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं. तर इथं पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करणार, तर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर आता इथं तुम्हाला तुमचं पॅन कार्डचं नाव ऑटोमॅटिकली येऊन जातं. इथं तुमचा पॅन कार्ड नंबर असतो. ठीक आहे. इथं पॅन मॅचमध्ये 100 टाकायचा आहे. इथं टिक करायची आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुमची बँक डिटेल इथं मागितली जाते.
तर इथं तुमचं बँकचा IFSC कोड टाकायचा आहे आणि त्याला व्हॅलिडेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची बँक कुठे आहे ते ऑटोमॅटिकली सगळी डिटेल येऊन जाते. आता तुमचं इथं टिक करून तुम्ही हे सांगायचं आहे तर तुमचं बँक अकाउंट कोणतं आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे ते सांगायचं. इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथं तुमची बँक सिलेक्ट करायची, व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथं बँकमध्ये तुमचं नाव काय ते सांगायचं आहे. इथं बँकमध्ये तुमचं जे नॉमिनी आहे ते नॉमिनी सिलेक्ट करायचं आहे त्याची, आणि जे अकाउंट होल्डर आहे त्याचं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक खाली एक ऑप्शन पाहायला मिळत असेल की इथं काय करायचं आहे, तर रिलेशनमध्ये काय लिहायचं आहे, बाई आहे की आई आहे, वडील आहे, काय आहे तुमची वाईफ आहे ते सगळं निवडायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचं आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जेव्हा तुमचं रिलेशन निवडता, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची बँक होल्डरची आणि त्याच्यानंतर तुमचा समोर असा इंटरफेस येतो. ठीक आहे. तो रिलेशनचा ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळून जातो की ज्याची तुम्ही नॉमिनी बनवताय ते कोण आहे, म्हणजे तुमची बायको आहे, तुमची आई आहे, तुमचे वडील आहे, तुमची मुलं आहे, ठीक आहे ते. ठीक आहे, आणि बँक अकाउंट सेव्हिंग की करंट आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला काय आपले तुमचे जो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते इथं अपलोड करायची आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला ब्राउझर या ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. इथं तुम्ही क्लिक करून तुम्हाला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. इथं तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. इथं तुमची बँक डिटेल, इथं तुमचं वोटर आय डी कार्ड, ठीक आहे. इथं तुमचं क्वालिफिकेशन, इथं तुमचा TSC सर्टिफिकेट, ठीक आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची. हे जेवढं पण तुम्हाला दिसतंय हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि इथं तुम्हाला तुमचा वोटर आय डी कार्ड नंबर टाकायचा आहे. तर या प्रकारे तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. थोडं खाली स्क्रोल करत आलं तर आधार कार्ड, ॲप्लिकेशन फोटो, ॲप्लिकेशन पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड, बँक डिटेल, क्वालिफिकेशन आणि TSC सर्टिफिकेट आम्ही अपलोड केलेलं आहे. आणि खाली तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनवर टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली नेक्स्ट बटन पाहत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता तुमची सर्व माहिती तुम्ही योग्यरित्या भरली असेल तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज पण येऊन जातो आणि एक रेफरन्स नंबर तुम्हाला इथं भेटून जातो. जो तुम्ही इथं इथं पाहू शकता रेफरन्स नंबर आहे आणि कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज पण येऊन गेला आहे. तर तुम्ही एवढी स्टेप्स फॉलो केली. आता लास्ट म्हणजे तुमची तुमची ॲप्लिकेशन जी प्रिव्ह्यूसाठी चालली गेली आहे, म्हणजे ती आता गव्हर्नमेंटकडनं चेक केली जाईल सगळी माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला CSC सेंटरचा ID आणि पासवर्ड भेटतो. पण त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक प्रोसेस करायची, ती म्हणजे डाउनलोड CSC ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. ठीक आहे. त्या अगोदर तुम्हाला या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्ही वरती प्रिंट ऑप्शनवरती क्लिक कराल तर इथं तुम्हाला तो प्रिंट ऑप्शन पाहायला मिळून जातो. तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता तुम्ही जे ईमेल आयडीनं व्हेरिफिकेशन केलं त्याच्यावरती तुम्हाला एक ID भेटेल. ठीक आहे, आणि एक 5 अंकाचा डिजिट कोड भेटेल. तो इथं तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला एक लिंक भेटेल. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर CSCचं जे ऑफिशियल ॲप्लिकेशन हे डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येतो. इथं साइन अप ॲपवर बटनावरती क्लिक करायचं आहे. काही लोकेशन, कॅमेरा या सगळ्यांना परमिशन द्यायची आणि साइन अप बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला एक 10 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. पण ते व्हिडिओ कुठं बनवायचं आहे? जिथं तुम्ही CSC सेंटर चालू करणार आहे. त्या CSC सेंटरच्या ऑफिसच्या बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर. ठीक आहे. तर तुम्हाला काय वरती एक ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर टाकायचा आहे, जो तुम्हाला भेटला. तो सिक्युअर कोड तुम्हाला ईमेल आयडीमध्ये आला असेल, तो टाकायचा आहे. इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक व्हाईट पेपरवरती तुमचा पॅन कार्ड नंबर आणि रेफरन्स नंबर लिहून ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे. खाली ऑप्शन केला तर तुम्हाला एक क्लिक हेअर बटन पाहायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आता तुम्हाला 10 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा. तर या प्रकारे तुम्हाला 10 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यामध्ये ती बिल्डिंग पण दाखवायची आहे, CSC सेंटर दाखवायचं आहे. तुम्ही जो व्हाईट पेपरवरती जो नंबर लिहून ठेवले आहे ते नंबर पण दाखवायचे आहे. तुम्हाला स्वतःचा चेहरा पण दाखवायचा आहे. त्याच्यानंतर प्रोसीड टू रिव्ह्यूमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे डिटेल इथे येऊन जाईल, टिक मार्क करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा 10 सेकंदाचा ती व्हिडिओ ते सक्सेसफुली सबमिट झाला आहे आणि कॉंग्रॅच्युलेशनचा तुमचा मेसेज आलेला आहे. आता तुम्हाला टेम्पररी पासवर्ड आणि एक CSC ID भेटेल. ठीक आहे. परत तुम्हाला Gmail आयडीमध्ये जायचं आहे. तुम्हाला एक ID आणि पासवर्डचा एक मेसेज आला असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं पाहू शकता CSC ID आणि पासवर्ड तुम्हाला भेटलेला आहे, पण हा टेम्पररी आहे अजून. ठीक आहे. त्या ID आणि पासवर्डने तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून चेक स्टॅटसवरती बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं त्या ID आणि पासवर्डने तुम्हाला रेफरन्स जो भेटलेला ID आहे तो टाकायचा आहे. कॅप्चा टाकाने सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुमचं नाव आणि तिची जी ID आहे ती तुम्हाला इथं पाहायला मिळून जाते आणि तुमचं करंट स्टेटस काय आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळून जातो.
तर या प्रकारे तुमचं CSC सेंटरसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिट झालेलं आहे. ठीक आहे. आता ते गव्हर्नमेंटकडे ॲप्लिकेशन तुमची गेली आहे. तिथून जसं अप्रूव्हल भेटेल, ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. ते कसं चेक करायचं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि हे सगळे वेबसाईटच्या लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ठीक आहे मित्रांनो. तर या प्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणं, जाती प्रमाणपत्र काढणं, पॅन कार्ड, लॅमिनेशन, श्रम कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, आयकर प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिनल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही लोकांसाठी काढून देऊ शकता किंवा बँकेचे पैसे काढून देऊ शकता. ठीक आहे. फोटोकॉपी काढून देऊ शकता. आधार कार्डने पैसे काढून देऊ शकता. तर हे सगळं कामं तुम्ही CSC सेंटरद्वारे करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर CSC सेंटर चालू करायचं असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितली. कुठे ₹1 चलान लागलं नाही किंवा पैसे लागले नाही. घरी बसल्या पूर्ण प्रोसेसही करू शकता. फक्त तुमच्याकडे कम्प्युटर, लॅपटॉप असणं गरजेचं आहे. त्यावरच तुम्ही ही सगळी प्रोसेस करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला ही माहितीमध्ये काही समजलं नसेल तर मग कमेंट करून नक्की विचारा. मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत Facebook पेज फॉलो केलं नसेल ती फॉलो करून घ्या. Instagramवर फॉलो केलं नसेल तर करून घ्या. तुम्हाला सगळी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. Instagramची, Facebookची, Telegramची सगळ्या लिंक भेटून जातील. ठीक आहे. आणि setukendracom वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला तिथं भरपूर सरकारी योजनांविषयी माहिती अपडेट आर्टिकलच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती होती सगळी दिली मी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढची अपडेट कधी मिस नाही होणार. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.